ए, मी जरा मार्केटला जाऊन येतो शापूरला. कशाला? जरा काम आहे, जाऊन येतो. लवकर या. हा, येतो येतो. 2 hours later. समीक्षा, ए समीक्षा, हा, इकडे ये इकडे. काय झालं? बस इथं. 2 मिनिटं डोळे बंद कर. कर ना, बंद कर ना. बंद करून ठेव, मी आलो. डोळे वगैरे हे बघ. बापरे, हे काय? तुझ्यासाठी स्पेशल मोबाईल. तू विसरली असेल, पण मी नाही विसरलो. आज आपली अॅनिव्हर्सरी आहे. उम्र भर के लिए तू आ मेरा साथ दे दे, तेरा हो जाऊंगी मैं हाथों में. एवढी मोठी? तुला पाहिजे असते ना बेडरूम मध्ये टीव्ही बघायला रात्री, म्हणून टीव्ही पण आणली तुझ्यासाठी, मोबाईल पण आणला. पगार तर नाही झाला, पैसे कुठून आले? तुला काय करायचं त्याचं बघ ना. मोबाईल किती भारी आहे बघ. असं काढ अरे काढ, पण ओपन 10,000 कर. पगार आहे, एवढा हे मोठा बघ. मोबाईल, टीव्ही कुठून हे बघ, आणले? 35,000चा मोबाईल नवीन पोरा. बघ, सेल्फी काढून मध्ये एक नंबर सेल्फी निघते मस्त पैकी. विवोचा आहे, आता नवीनच आलाय. सेल्फी जाऊ दे, पहिले पैसे कुठून आले ते सांगा. पैसे कशाला लागतात? आम्ही शापूरला गेलो होतो मार्केटमध्ये, तेवढ्यात मला आठवली आपली अॅनिव्हर्सरी आहे. हा मग. तर बोललो बायकोच्या लक्षात नाही, मग बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायला पाहिजे का नाही. 3 वर्ष झाले आपल्या अॅनिव्हर्सरी लग्नाला. एवढं महाग? मग मी काय केलं, दुकानात गेलो. तिथं दुकानात पाटीली होती, नो कॉस्ट EMI, म्हणजे पैसे भरायचे नाही आणि वस्तू घेऊन जा. आणि मग मी गेलो, आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिला. त्यांना बोललो मला एक मोबाईल पाहिजे, तर मोबाईल घेतला. मोबाईलवर टीव्ही फ्री भेटली आणि EMI. एवढी मोठी टीव्ही फ्री? अगं म्हणजे तिथे थोडंफार EMI आहे याच्यामध्ये असं सारखं. हे बघ, त्याच मित्राचाच फोन येऊन राहिले वाटते. त्यांच्याशी नंतर बोलतो. कसं वाटलं मोबाईल? हप्ता किती आहे? हप्ता 3,500 फक्त. 10,000 पगार मध्ये 3,500 पैसे कसे भरणार? तर या महिन्यात भरायचे नाही आपल्याला. कधी ना आता कधी. डायरेक्ट दुसऱ्या महिन्यात भरायचे ना. पण तोवर काहीतरी ऍडजस्ट होईल जाईल, असंच काय करायचे. त्या माणसाचं काय असतं काय माहिती नाही. तर 10,000 मध्ये कसं काय घर चालणार, हप्ता भरणार? भरणार मी, तू नको एवढं टेन्शन घेऊ. गरजच आता नाही. मोबाईल दिलाय तुला, मस्त युट्यूबचे रील बघ. आणि आपल्या युट्यूबचे रील बघायच्या, स्वयंपाक करायचा. मी संध्याकाळी आले तर नवीन नवीन रेसिपी बघायची, तसं स्वयंपाक करून ठेवायचं मला. हा, मी चाललो. मित्रांचा फोन येऊन राहिला मला, आताच फोन आता आलो मी. हा, मस्त वेगळी बघ. काय करायचं या माणसाचं? एवढ्या महागाचा मोबाईल, एवढा मोठा हप्ता कसं भरणार आहे? अरे यार, कंपनीवाले जे डोक्याला आऊट झालंय. रोज 10-10, 15-15 फोन येऊन राहिले. हॅलो, हा सर. अहो, भरतो ना. या महिन्यात काय झालं माहिती, पगारच नाही झाला माझा. तर 2 दिवस द्या मला, 2 दिवसात मी भरून टाकतो लगेच. तर या महिन्यात पगारच नाही झाला माझा. हा, नाही ना सर, तुम्ही असं कसं बोलता हो? भरतो मी फक्त 2 दिवस द्या, 2 दिवस नक्की भरतो. मला आता त्याचे पैसे आणायचे कुठून? रोजचे 10-10, 5, 15-15 फोन येऊ राहिले त्याच्यामध्ये. हा, मागच्या टायमाला 2 महिन्यापूर्वी बायकोला अॅनिव्हर्सरीला मोबाईल घेऊन दिला आणि टीव्ही घेऊन दिली. 3,500 रुपयाचा हप्ता आहे आणि आता भरायचं कुठून? अरे बाबा, आता परत यांचा फोन आला. आता 15 मिनिटं पूर्वीच फोन उचलला होता यांचं. सांगितलं होतं 2 दिवसांनी हप्ता देतो. तर उचलते परत, काय बोलतात. हॅलो, हा सर. अहो सर, आताच तर बोललो मी तुम्हाला 10 मिनिटापूर्वी की देतो म्हणून 2 दिवसामध्ये पैसे. आता नाही 10 मिनिटात कसे पैसे अरेंज होणार आहे बघ.
अहो बाबा, काय सांगू तुम्हाला, पगारच नाही झाला तर कुठून हप्ता भरणार आहे मी. मी देतो 2 दिवसात काही झालं ना पगार तरी देतो. देतो मी हप्ता भरतो लगेच लगेच. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पॉसिबल नाही हो. मी बघतो काहीतरी करतो आता बघतो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बघतो. ठीक आहे. तेव्हा बघतो मी सर. तुम्ही ठेवसाल तर मी बघणार ना अरेंज कसं काय काय करायला लागेल आता. हां, हां, हां. थँक यू. हां. तर काय करायचं आता मित्रांना फोन लावतो कोणाला तरी. की बाबा ते जरासे काहीतरी पैसे. हॅलो. हा भाई, कसं आहे? मजेत आहे का? अरे नाही, जरा अडचण होती रे. काय नाही रे, 3,500 पाहिजे होते. अरे नाही ना रे, ते मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी मोबाईल घेतला होता ना, त्याचा हप्ता राहिला रे. आणि आता रोजच बँकवाले फोन करतात घरी. बायकोनं माहीत झालं तर परत प्रॉब्लेम होणार. बस, असतील तर दे ना पाठवून. तुझा पगार झाला देतो. हा, नाही, चालेल ठीक. आता काय करू? काय हो काय काय? झालं त्याला फोन करून पैसे मागतायत? अगं पैसे मी नाही मागत आहे, ते मित्राला पैसे पाहिजे होते हप्ता भरायला म्हणून मी पैसे पाठवले. त्याचाच फोन होता त्याचा आता. मी ऐकलं तुम्हाला पैसे पाहिजे. नाही नाही, मला कशाला पैसे पाहिजे असणार आहे, मी कुठं काय करतोय. तुम्हाला कोणाचा फोन आले? मला नव्हता फोन आला, ते मित्राचा नंबरवर मला फोन आला होता. त्याचा काही नाही, तू नको टेन्शन घे, तू बस इथे. मी आलो जरा बाहेर जाऊन, बस आराम कर, जरा घरात बसून आराम करत जा, म्हणजे तू बाहेर जाऊन जा. ते याला फोन लावला होता, त्याने फोन नाही उचलला, तर बघू याला लावून. हॅलो. हा दादा, कसे आहे, बरे आहेत ना? अरे यांनी पहिलेच कट करून टाकला फोन. काय करता काय. हॅलो. हा मित्रा, कसं आहे, बरं आहे? अरे एक काम होतं तुझ्याकडे. अरे लय दिवसातून फोन लावला मी, पण तुला सहजच लावलं होतं. जरासं एक काम होतं, जरासं पर्सनल, म्हणून फोन लावला होता. नाही रे, जरा पैसे पाहिजे होते 3,500 रुपये. अरे ते जरा मोबाईलचा हप्ता होता ना, तर अजून पगार नाही झाला, ते हप्ता भरायचे, याच्यासाठी फोन लावला होता. तुला पगार झाल्यावर नक्कीच देतो, 1-2 दिवसामध्ये. ना, तुझा पण पगार नाही झाला का? चालेल, चल मग बघतो आता दुसरीकडे कोणाला देतो का. आता ते याला फोन लावला होता, त्यांनी नाही उचलला, तर दुसऱ्याला लावून बघतो एकदा. हॅलो. हा दादा, कसं आहे, बरं आहे ना? हा रे दादा, लय दिवसातून फोन लावला मी पण. अं, काम, जरा पर्सनल काम होतं रे भाई. जरा पैसे पाहिजे होते, 3-3,500 रुपये. होईल का? काय, पगार नाही झाला? अरे माझा पण तेच लक्ष झालं रे, पगारच नाही झाला. आता काय करतो, हप्ते भरायचे आहेत, त्यामुळे फोन लावला. नाही तर बाउन्स चार्जेस परत ते जास्त पडतात ना, म्हणून. ठीक आहे, चालेल, चल मी बघतो दुसऱ्या कोणाला फोन लावतो. हां हां, चालेल चालेल, ठीक ठीक. अरे आता पैसे पाहिजे होते रे जरासे. बघ ना, होईल तर दे ना. 2-3 दिवसात देतो मी दुसरी, 3,500. कोणाचा फोन आहे? हा, बघू कोणाला फोन लावला, बघू अरे कोणाला कोणाला पैसे नाही लावलं मागून झाले. तुला. हा, अरे तू तू घरात होती ना, कशाला आले बाहेर? पण कोणाला पैसे मागतायत, कशासाठी? आणि आता काय सांगू तुला, डोक्याला ताप झालाय माझ्या. का? का ते मागच्या महिन्यात मोबाईल दिला तुला घेऊन, मग
आता ते पगार नाही झाला आणि त्यांचा 5 तारखेला हप्ता, मला वाटलं की 10 तारखेला हप्ता असेल. डोक्याला ताप झाला. आता ते कालची 5 तारीख गेली निघून आणि आता ते सांगतात की 1000 रुपये बाउन्स चार्जेस लागेल म्हणून. आता कुठून आणायचे एवढे? घ्यायच्या आधी समजत नाही. आता मी तुला पहिलेच गिफ्ट बोललेली ना, म्हणून एवढा आणलं मोठा होतं ना मोबाईल, मी आता एवढी कसं मोठी ते. टीव्ही घेऊन आली. काय गरज आता होती? मला ते दुकानात दिसलं नो कॉस्ट EMI म्हणून मी आणलं. आता मला वाटलं की म्हणजे त्याला काही व्याज वगैरे लागत नाही. आता किती भरायचे? 3,500 रुपये भरायचे. आता काय मग तू आता जा कोणी घरात जा, पाठवले मी का? बघतो काहीतरी जा. काय तू बघणार पाठवलं आहे आता तुम्ही? कोणाला तरी फोन काय लावून बघू करणार लागलो. आहे? काय करणार तुम्ही? आता काय करायचं, आता काही संध्याकाळी 6 वाजेपर्यंत भरायला सांगितलं त्यांनी. आता नाही भरले तर परत आता 1000 रुपये वाढतील. आता काय करू, बघतो आता काय नाही काय. हे घ्या, कशाला ते? सोनाराकडे जा, तो 5,000 रुपये देईल त्याचे. आणि मग मग नंतर त्याला परत करा पगार झाल्यावर. परत आता ते हप्ता भरा आधी, नाही तर अजून त्याचे पैसे वाटतील. 10,000 पगार आहे, जर त्याला 4-5,000 रुपये घालवले तर काय खाणार महिनाभर? जा देऊन टाका आणि पुढच्या महिन्यात घेऊन या वापस. हा चालतंय. मित्रांनो, या सगळ्यांची सुरुवात होते बाय नाव पे लेटर, नो कॉस्ट EMI, इन्स्टंट लोन इन 5 मिनिट्स. मित्रांकडे असलेल्या महागड्या फोन, गाड्या यासाठी आपण सुद्धा फोन विकत घेतो, ते EMI वर. ते EMI भरू न शकल्यामुळे आपण पुन्हा दुसरे लोन घेतो, ते 24 ते 36% अशा करत करत एका व्यक्तीच्या अकाउंटवर 8 ते 10 अकाउंट लोनचेच असतात. आणि मग त्यानंतर सुरुवात होते ती येणाऱ्या फोनची, धमक्यांची, आणि मग येतं ते डिप्रेशन. त्यामुळे ही एक कथा नाही, ही एक आकडेवारी आहे. मग प्रश्न असा पडलाय की हे सगळं घडतंय कसं? तर हे घडतंय ज्यामुळे ज्यामुळे इन्स्टंट लोन मिळतंय. 5 मिनिटामध्ये आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर टाकल्यावर 5 मिनिटात आपल्या अकाउंटला ते लोन जमा होतं. पूर्वी असं नव्हतं. बँकात जा, रांगात लावा, त्याच्यासाठी डॉक्युमेंट सादर करा. त्यामुळे पूर्वीचे लोक या भानगडीत पडत नव्हते. पण आत्ताची तरुण पिढी 5 मिनिटात मिळणाऱ्या लोनच्या खूप अभावी झाली आहे. त्यामुळे ह्यात चुकी कोणाची आहे? तर 5 मिनिटात लोन घेणाऱ्या या तरुणांची, 5 मिनिटात लोन देणाऱ्या व्यवस्थांची? नक्की कमेंट करून सांगा.